जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियेला बराचसा कालावधी या ठिकाणी लागू शकतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर आत्ताच्या घडीला जो काही रोजगार असेल तर तो रोजगार जर पाहिजे असेल तर त्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे। तर ह्या जाहिरात संदर्भात बघा सविस्तर आपण माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील। तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या बघा एक संधी आलेली नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला जॉबची या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये जी वेकेन्सी असणार आहे तर ते वेकेन्सी कुठं असणार आहे तर संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणेच्या वतीने नोटिफिकेशन सध्या इथं आलेलं आहे सन 2025-26च्या संदर्भात जे काही शैक्षणिक वर्ष। तर ह्या ठिकाणी जी काही तुमची बघा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवड होणार आहे। तर अतिशय महत्त्वाची संधी इथं तुमच्यासाठी इथं आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा पदं असणार आहे त्याच्यामध्ये PGT TGT स्टाफ नर्स या संदर्भात या ठिकाणी प्रमुख जी पदं आहे त्याच्यामध्ये विषय बघा या ठिकाणी फिजिक्स असेल, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, त्यानंतर जिओग्राफी असेल, त्यानंतर TGTमध्ये इंग्लिश आर्ट असेल आणि स्टाफ नर्स फिमेलच्या अनुषंगाने जी काही या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही पदं सध्या भरली जाणार आहे। आता हे जे सध्या संपूर्ण भारतामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं सध्या असणार आहे आणि हे संपूर्ण जे आहे तर हे सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर या ठिकाणी भरलं जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉन्ट्रॅक्ट बेस या ठिकाणी संपूर्ण नवोदय विद्यालय असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, गोवा असेल, त्यानंतर दमण दीव दादर नगर हवेली, त्यानंतर पुणे रिजन ह्या ठिकाणी अकॅडमिक इयर 2025-26च्या अनुषंगाने ही जी काही पदं आहे तर ही पदं भरली जाणार आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही इंटरव्ह्यू डेट असणार आहे तर ती इंटरव्ह्यू डेट बघा 14/7/2025 म्हणजे या ठिकाणी सोमवारी इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू संदर्भात रिपोर्टिंग आणि रजिस्ट्रेशनची वेळ देखील देण्यात आली। तर 9 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत या ठिकाणी 14/7/2025ला इंटरव्ह्यू संदर्भात इथं जे काही टाईम टेबल असेल तर तो इथं देण्यात आला आहे। आता ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं ह्या ठिकाणी बघा कुठं असणार आहे तर इथं पोस्ट नेम आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर त्या ठिकाणी PGT आणि ह्या ठिकाणी केमिस्ट्री आणि फिजिक्स संदर्भात ठिकाण देण्यात आलं आहे गुजरातचं या ठिकाणी इंटरव्ह्यू व्हेन्यू आहे। गुजरात संदर्भात महाराष्ट्राचं देखील इथं देण्यात आलं आहे। तर याच्यामध्ये गांधीनगर, नवसारी, त्यानंतर हे जे सध्या गुजरात स्टेटचे संदर्भात आपल्याला इथं दिसत आहे। तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार ह्या ठिकाणी आहे आणि JNV धुळे। तर हे जे सध्या जे विद्यालय आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे संबंधित जे विषय आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचे इथं शेड्यूल देण्यात आलं आहे। त्यानंतर पुढचं आहे PGT मॅथ संदर्भात। तर मॅथ विषयासंदर्भात पुढचं शेड्यूल आहे ह्या ठिकाणी JNV नाशिक संदर्भात इथं शेड्यूल देण्यात आलं आहे। त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण इथं महाराष्ट्रापुरता बघूया। इथं कॉम्प्युटर सायन्सचा विषय आहे तर त्याच्यासाठी गडचिरोली इथं देण्यात आलं आहे। त्यानंतर PGT जिओग्राफी संदर्भात इथं जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर वाशिम आहे आणि चंद्रपूर हे ठिकाण इथं देण्यात आलं आहे। आणि गुजरातचं असेल तर इथं तुम्ही सुरत आहे बरोबर, त्यानंतर पोरबंदर असेल, नवसारी आहे हे सध्या इथं देण्यात आले। त्यानंतर पुढचा विषय जो आहे TGT इंग्लिश संदर्भात तर त्या अनुषंगाने हे जे काही सेंटर आहे तर हे सेंटर इथं इंटरव्ह्यूचे इथं देण्यात आले। त्यानंतर TGT आर्ट असेल त्याचं देखील इथं एक सेंटर देण्यात आलं आहे। स्टाफ नर्स संदर्भात जर तुम्ही ॲप्लिकेशन करू इच्छिता तर त्याच्यासाठी इथं जे काही गुजरातचे आहे तर ते सेंटर इथं आपल्याला JNVचे देण्यात आलेले आहे। तर हे संपूर्ण तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या। ही PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित ही PDF डाउनलोड करा आणि व्यवस्थित अजून बघू शकता। त्यानंतर हे जे काही सेंटर देण्यात आले तर ह्या सेंटरची संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील देण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात जे काही सध्या ह्या ठिकाणी कोणतीही अडचण त्या ठिकाणी लोकेशन संदर्भात येणार नाही, ते देखील लोकेशन तुम्हाला पुढे दाखवतो। आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं इंटरव्ह्यू संदर्भात ह्या ठिकाणी माहिती तर देण्यातच आली, परंतु हे जे काही पदं आहे तर ह्या पदासाठी तुम्हाला नेमकं काय त्या ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात या ठिकाणी लागणार आहे, कारण तिथे व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर तुमचं जे काही सध्या इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू देखील त्या ठिकाणी होणार आहे।
बरोबर. तर त्यासाठी तुमचे संपूर्ण जे डॉक्युमेंट असेल शैक्षणिक त्याची सेल्फ अटेस्टेड संदर्भात, त्यानंतर फोटोग्राफ असेल ह्या ठिकाणी संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. बरोबर. सर्टिफिकेट वगैरे संपूर्ण ते तुम्ही घेऊन जायचं आहे. त्या अनुषंगाने इथे माहिती देण्यात आली. पासपोर्ट साईज देखील फोटो पाहिजे तुमच्याजवळ. बरोबर. त्यानंतर गव्हर्मेंट इश्यू जे ID प्रूफ असेल, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ते तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्यांची फोटोकॉपी देखील असायला पाहिजे. त्यानंतर संपूर्ण ह्या ठिकाणी जे काही तुमचे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुमचे सध्या असायला पाहिजे. आणि ही नियुक्ती जी आहे तर ती 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे. तसंच जे रिपोर्टिंग टाईम आहे तर तो तुमचा 9 वाजेपर्यंत तिथं बघा संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी कार्यवाही आहे तर ती तिथं होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही कॉन्ट्रॅक्ट बेसिक आहे तर ह्याच्यामध्ये नेमकी सॅलरी किती तुम्हाला मिळणार आहे, कारण संपूर्ण जी आहे तर ते आपण सॅलरी संदर्भात बघा ह्या ठिकाणी जे काही काम असेल तर त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्या अनुषंगाने इथे जी सॅलरी देण्यात आली, आता ही संपूर्ण पदं आहे तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळं जी काही सॅलरी आहे तर ती सॅलरी इथं तुम्हाला दिसत आहे. आता ही जी सॅलरी पर मंथ असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे जे काही PGT संदर्भात तर त्याच्यासाठी नॉर्मल स्टेशनला जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळाला तर त्या ठिकाणी 35,750 एवढी जी काही सॅलरी आहे तर ती पर मंथ तुम्हाला PGT संदर्भात इथं मिळणार आहे. आणि ह्या ठिकाणी जी काही पुढची सॅलरी आहे ते हार्ड संदर्भात आहे. त्या ठिकाणी 42,000 जवळपास 250 रुपये एवढी सॅलरी तुम्हाला मिळू शकते. तसंच TGT टीचर संदर्भात जर सॅलरी बघितली तर 34,125 रुपये एवढी तुम्हाला पर मंथ सॅलरी आहे. तसंच ह्या ठिकाणी हार्ड संदर्भात बघितलं तर जवळपास 40,625 एवढी सॅलरी इथं मिळणार आहे. जे उमेदवार स्टाफ नर्ससाठी अर्ज करू इच्छिता त्यांना जवळपास 34,000 ते 40,000 दरम्यानची सॅलरी आहे तर ती सॅलरी सध्या इथं मिळणार आहे. म्हणजे बरीचशी चांगल्या पद्धतीनं सॅलरी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे इथं तुम्हाला एक अनुभव देखील येईल. आणि जोपर्यंत तुमचं ह्या ठिकाणी पुढे पवित्र पोर्टल किंवा इतर जी काही स्पर्धा परीक्षा असेल गव्हर्नमेंट जॉब तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही अनुभवासाठी ह्या ठिकाणी जो काही इंटरव्ह्यू देऊन जॉब जो असेल तर तो जॉब तुम्ही इथं मिळवू शकतात. आणि नवोदय विद्यालय असल्यामुळे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स देखील तिथं मिळेल. तर त्या अनुषंगाने तुम्ही इथं अर्ज हा करू शकता. तसंच इथं क्वालिफिकेशन देखील देण्यात आलं आहे. नेमकं कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे तर हे संपूर्ण तुम्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो. तर ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. जे क्वालिफिकेशन या ठिकाणी आपल्याला शिक्षक पदासाठी लागतं आहे तर तेच क्वालिफिकेशन ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. BEd असेल, बरोबर. त्यानंतर मास्टर डिग्री असेल 50% घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पास असायला पाहिजे, बरोबर. तर असे हे क्वालिफिकेशन इथं जनरल गोष्टी देण्यात आले आहे. PGT संदर्भात देखील आहे. कॉम्प्युटर सायन्स संदर्भात विषय पाहिजे तुमचा. त्यानंतर TGT संदर्भात देखील इथं क्वालिफिकेशन देण्यात आलं आहे, बरोबर. तर हे संपूर्ण तुम्ही बघून घ्या. ही PDF आपली टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तर हे संपूर्ण या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली. TGT आर्ट्स टीचर असेल त्या अनुषंगाने देखील इथं माहिती देण्यात आली. ते देखील तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात. स्टाफ नर्स संदर्भात इथं जी काही BSc नर्सिंग असेल तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे क्वालिफिकेशनची तर ती इथं देण्यात आली. एज लिमिट आहे तर ती एज लिमिट देखील इथं देण्यात आली. तर ती देखील बघू शकतात 50 वर्ष, बरोबर. तर ते तुम्ही एकदा व्यवस्थित इथं बघून घ्या. त्यानंतर हे इंटरव्ह्यू संदर्भात जे तुम्हाला सेंटर सांगितली तर त्या सेंटरची संपूर्ण जी काही माहिती आहे, जे काही नेम ऑफ JNV असेल विद्यालयाचं, त्यानंतर ह्या ठिकाणी पिनकोडसहित संपूर्ण जो काही ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस देण्यात आला आहे. ईमेल ID सुद्धा इथं देण्यात आली. म्हणजे तुम्हाला सेंटरला पोचायला कोणताही या ठिकाणी अडचण येणार नाही, बरोबर. आता हे दादर नगर हवेली असेल, गुजरात असेल, त्यानंतर आपल्याला जे काही महाराष्ट्र संदर्भात इथं देण्यात आले या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. महाराष्ट्र संदर्भात जे सेंटर आहे इंटरव्ह्यू संदर्भात तर इथं पहिलं बीड आहे, त्यानंतर चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, नंदुरबार, त्यानंतर नाशिक आणि वाशिम असे जे सेंटर इथं देण्यात आले. तर हे जे सध्या नाशिकचं जर तुम्ही बघितला तर ह्या ठिकाणी खेडगावचं जवाहर नवोदय विद्यालय इथं देण्यात आलं आहे, तिथला ॲड्रेस आहे. नंदुरबार असेल तर ह्या ठिकाणी जे काही श्रावणीचं जवाहर नवोदय विद्यालय म्हणून श्रावणी आहे विलेज आहे तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू संदर्भात इथं असणार आहे. गडचिरोली असेल तर गडचिरोलीचं जवाहर नवोदय विद्यालयाचं ह्या ठिकाणी ॲड्रेस देण्यात आलं आहे. तर हे जे तुमचे जवळ असेल त्या ठिकाणी तुम्ही आपल्या विषयाच्या अनुषंगाने
इंटरव्ह्यू संदर्भात तिथं जाऊ शकता. तसंच हे जे काही ईमेल ID आहे, फोन नंबर वगैरे असतील तो देखील तुम्ही नेटवरनं काढू शकता. तर ही सध्या एक महत्त्वाची जी काही संधी आहे तर ती संधी इथं आलेली आहे. जे पेमेंट आहे तर ते पेमेंट देखील बघा इथं चांगल्या पद्धतीने सध्या आहे. तर जे उमेदवार सध्या ह्या ठिकाणी बेरोजगार असेल तर त्यांनी इंटरव्ह्यू देऊन जॉब जो असेल तर तो जॉब सध्या बघा तुम्ही करू शकता. तर ही एक चांगली संधी इथं अवेलेबल आलेली आहे. तर तुमच्या काही कमेंट असतील त्या कमेंट देखील तुम्ही नक्की करा, जेणेकरून त्याच्यावर आपण योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ. तर ही PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल पुढील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण पोहोचवू. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.